असं आहे की मागच्या 8 दिवसापासून साधारण संपदाला न्याय मिळावा यासाठी तिचं कुटुंब मागणी करतंय, सगळे सामाजिक कार्यकर्ते मागणी करतायत, राजकीय नेते मागणी करतायत। अनेक पुरावे घेऊन आम्ही देखील मीडियाच्या समोर मागणी केली, पण दुर्दैवानं मुख्यमंत्र्याला त्यांच्या बगलबच्च्यांना, त्यांच्या चमच्यांना क्लीन चिट द्यायची एवढी घाई झाली की ते क्लीन चिट देऊन चौकशी न करता एखादी तरुणी मेडिकल सारखं शिक्षण घेतलेली तिला कसलंही मागं पुढं न बघता क्लीन चिट देता तुम्ही एका नेत्याला, आणि त्याची चौकशी करण्यासाठी तिच्या अनेक कुटुंबाच्या मनात संशय आहे, तिचं हत्या आहे का आत्महत्या आहे याच्याबद्दलच कुटुंब, आम्ही आणि महाराष्ट्र या सगळ्याच्या मनामध्ये शंका असताना तुम्ही एका राजकीय नेत्याला त्या ठिकाणी क्लीन चिट देताय तुमच्या पक्षाच्या। तर सगळं जर वास्तव बघितलं तर अतिशय भयानक आहे या सगळ्या प्रकरणात। संपदाचा आत्महत्या का हत्या ह्याच्यासाठी SIT नेमावी आणि ते निवृत्त न्यायाधीशामार्फत नेमावी अशी जी काही तिच्या कुटुंबाची मागणी आहे, ही मागणी देवाभाऊ का पूर्ण करत नाहीत? देवाभाऊला कोणाला वाचवायचंय? जर संपदाची आत्महत्या आहे तर तुम्ही पहिल्या दिवशी SIT करा ना, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या, महिला IPS नेमा त्या सातारा जिल्ह्याच्या बाहेरची, कारण तिथल्या पोलिसांच्यावर आता संपदाच्या कुटुंबाचाच विश्वास नाही। तुम्ही विचार करा फडणवीस साहेब, तुम्ही ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्या महाराष्ट्रामध्ये एका तालुक्यात कोर्टाची केस फलटण सारख्या चालू नका असं जर कुटुंब म्हणत असेल तर हे अपयश कुणाचं आहे? देवेंद्रजी, हे तुमचं अपयश आहे। तुम्ही ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्या महाराष्ट्रातल्या एका तालुक्यात लोक जायला आज घाबरायला लागली। आज तिच्या कुटुंबाला वाटतं बीडला हा खटला चालवावा, तिथं आमच्या मुलीला न्याय मिळणार नाही। आणि जे फलटण आहे त्या फलटणला एक मोठा इतिहास आहे। ते फलटण छत्रपती संभाजी महाराज यांचा आजोळ आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी आहे। ते फलटणाचे नाईक राजे निंबाळकर हे मोठे राजे होऊन गेले, त्यांना फाशीचा अधिकार होता पण त्यांनी कोणाला फाशी दिली नाही। त्या फलटणमध्ये आज लोक जायला घाबरायला लागलीत, हे तुमच्यामुळे झालंय। तुम्ही राज्याचे गृहमंत्री म्हणून हे तुमचं अपयश आहे। म्हणून आम्हाला सांगायचंय की संपदाच्या प्रकरणात निवृत्त न्यायाधीशामार्फत SIT स्थापन करावी। पोलिसाचं जे वाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, म्हणजे आम्ही सज्जनाचा त्या ठिकाणी रक्षण करण्यास आणि दुर्जनांचा त्या ठिकाणी नाश करण्यास महाराष्ट्र पोलीस समर्थ आहे, हा जो अर्थ आहे ह्या वाक्याचा फलटण पोलीस पूर्ण विसरलेले आहेत। त्यांनी त्याचा उलटा अर्थ घेतलाय। दुर्जनांचा संरक्षण करण्यास आणि सज्जनांचा नाश करायला फलटण पोलीस काम करतंय। म्हणून त्या फलटण पोलीसचे DYSP राहुल धस, जायपत्रे API, पाटील PI आणि बदने PSI ह्यांना देखील त्याच्यात आरोपी केलं पाहिजे, धुमाळ आरोपी केलं पाहिजे। तिच्या ज्या चौकशीत तिने लिहून ठेवलंय की कोणत्या खासदाराने तिला दम दिला, त्या खासदाराचे 2 PA, तो कोण खासदार आहे हे शोधून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी पोलीस मधले दोषी म्हणून कठोर कारवाई, पण याच्यामध्ये राजकारण कोणी करतं? कोण राजकारण करतंय? कशाला राजकारणाचे चावल पांघरून हे गिधाडे वाचवतायत? हे गिधाडे बघा कसे वागतायत। त्या आगवणे तुमच्या पक्षाचा आहे हो देवा भाऊ, तुमच्या पक्षाचा 2019चा विधानसभेचा उमेदवार आहे तो आगवणे। त्या आगवणेला त्याच्या 2 मुलीला आत्महत्याचा प्रयत्न करावा लागला, त्या 2 मुलींनी सुसाईड नोट लिहून ठेवली, सुदैवाने त्या वाचल्या, त्यांची संपदा झाली नाही। त्यांनी त्याच्यात रणजित निंबाळकरचं नाव लिहिलंय ना, नन्नावरे नावाचा एक, त्या ठिकाणी नन्नावरे नावाचा एक तुमचा PA एका आमदाराचा, तो आत्महत्या करतो। व्हिडिओ केला त्यांनी रणजितसिंह निंबाळकराच्या आणि इतर 3 लोकांच्या त्रासाला कंटाळून आम्ही आत्महत्या करतोय। मग मला सांगा हे कोण आहे? रणजितसिंह निंबाळकर फलटण मध्ये दुसरा काय बिळात उंदीर म्हणून लपलाय का? माहित नाही का तुम्हाला कोण रणजितसिंह निंबाळकर आहे? अहो त्या आगवणेचं कुटुंब बघा, त्या नन्नावरेचं कुटुंब बघा, त्याच्या भावाला लाईव्ह जर आत्महत्या व्हिडिओ केला तर देवा भाऊ तो मृत्यूपूर्व जबाब आहे। तो मृत्यूपूर्व जबाब असताना तुम्ही त्याच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केलं म्हणून साधा 306चा गुन्हा दाखल केला नाही हो, त्याला अटक केली नाही का? रणजितसिंह निंबाळकर सापडला नाही फलटण पोलिसांना? किती बेशर्मी करायची, किती ह्या गिधाडांना वाचवायला खालच्या पातळीवर जायचं, देवा भाऊ तुम्हीच ठरवा आता।